नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज पवनी तालुक्यातील बेंडाळा गावाला आमच्या कृषीच्या सर्व टीमनी जे शेतीमध्ये शेतकऱ्यांनी जे प्रात्यक्षिक केले आपल्या खतांचे, बायो ऑर्गॅनिकला काही शेतकऱ्यांनी सुरुवातीला आम्हाला विरोध केला होता की आम्हाला केमिकल परंपरागत वापरतोय आणि आमचं उत्पन्न चांगलं आहे. त्याला एक पर्यायी म्हणून आम्ही शेतकरी बांधवांसाठी की बाबा तुम्ही आधी बायो ऑर्गॅनिकचं काही प्रात्यक्षिक करून बघा, तुमच्या शेतात जर फायदे झाले, उत्पन्नात फायदे झाले तर वापरा, अदरवाईज आम्ही तुम्हाला तुमच्या शेतामध्ये एकदा बघायला येऊ. किंवा या गावामध्ये काही प्रगतशील शेतकऱ्यांनी आमच्या नागपूर कार्यालयाला भेट दिली आणि म्हटलं की साहेब, तुम्ही जे बायो ऑर्गॅनिक म्हणता त्याच्यात खरंच जर तो फायदा असेल तर आम्ही बाबा तुमच्या इथे तुमचे खताचे प्रात्यक्षिक करून बघू. असं 3 वर्षाआधी या गावातले प्रगतशील शेतकरी श्री गुलाबरावजी वैद्य, त्यानंतर पुरुषोत्तमजी तेलमासरे, असे 5 ते 7 लोक माझ्या ऑफिसला आले आणि त्यांनी एक चांगला पॉझिटिव्ह रिप्लाय म्हणून आणि एक तळमळीनं मला म्हटलं की नाही साहेब, आम्हाला तुमच्यावर विश्वास आहे, आम्ही करून बघू. तर एक 3 वर्षाआधी मी या गावामध्ये आलेलो होतो आणि यांच्या शेतावरती सुरुवातीला मी काही मायकोरॅझा या घटकाचा प्रयोग केला होता. त्या प्रयोगातून त्यांनी त्यांचे अभिप्राय मला माझ्या ऑफिसला येऊन दिले. त्यानंतर मला त्यांनी 2 वेळा बोलवलं, पण आपण शेतावरती त्यांचे जे अभिप्राय ऐकलेले होते आज प्रत्यक्षात बघतोय आणि मी माझ्या तोंडून सांगण्यापेक्षा त्यांना काय त्याचा अनुभव आलेला आहे. मी गुलाबरावजी वैद्यांना विनंती करतो की तुम्हाला आता सुरुवातीपासून 3 वर्षामध्ये काय अनुभव आले हे बाकीच्या शेतकरी बांधवांना तुम्ही तुमच्या शब्दात सांगावं अशी आमची विनंती आहे. माझे नाव गुलाब सोमाजी वैद्य, मुक्काम पोस्ट भेंडारा, तहसील पवनी, जिल्हा भंडारा. मी SNF कंपनीचा 3 वर्ष झाले व्याम फोर्स, PSF आणि M4 वापरत आहे. वापरून झाल्यावर असं झालं का ते क्वालिटीत फरक पडला आणि उत्पन्नातही पण फरक पडला. 4 क्विंटलच्या सरासरी उत्पन्नात दरवर्षी चांगलं यायला लागला आणि जमीन पण भुसभुशीत झाली. ज्या वेळेस आपण धान काटणी केल्यावर नांगरटी करतो त्यावेळेस ढेपूल बारीक होते आणि कटान माल जो आपला चना वटाणा हा व्यवस्थित यायला लागला आणि रोगप्रतिकारक शक्ती असल्यामुळे त्यांच्यावर औषधीचे फवारे एकदम कमी झाले. गुलाबरावजी, आपण जसं तुमच्या शेतात आता तुमच्या बांधीवर उभा आहोत, हा धान एकदम आम्हाला हिरवा कंच दिसतोय, याला फुटे पण चांगले वाटतंय आणि हे मला वाटतं कोणी दुसऱ्या म्हणजे कोणाच्या शेतात माहिती नाही. हे लावण काही फरक आहे की लावणीत फक्त 2 दिवसाचा फरक आहे. नर्सरीत 1 दिवसाची नर्सरी आहे. अच्छा. आणि व्हेरायटी एकच आहे. एकच व्हेरायटी आहे. एकच व्हेरायटी. बरं, यांनी काय वापरलं? यांनी 18-18, 10, 20-20, 0-13 DAP असं खत वापरलं. केमिकल वापरले सगळे. यांनी ऑर्गॅनिक म्हणजे आपलं मायक्रोचा घटक नाही टाकला. डबल टाकलं, 2 फेर टाकलं, 2 वेळा टाकलं. आता तुमची फसल ही काटाला किती दिवस बाकी आहे? हिला पुन्हा परत 20 दिवस लागते. अच्छा. हे कार्यकाळ पूर्ण करते तुमचं शेत? पूर्ण जास्त करते कार्यकाळ कडून शनी 8 दिवस जास्त घेते. आणि उत्पन्नात काय फरक वाटला तुम्हाला सुरुवात? आता म्हणजे मागच्या वर्षी 4 क्विंटलचा फरक पडला, या वर्षी 4 क्विंटल 5 क्विंटलचा फरक पडला. म्हणजे वाढ आहे की कमी आहे? वाढ आहे. आणि दाना वजनी येते. अच्छा. बाकी केमिकलचा खर्च कमी झाला की जास्त वाढला? कमी आहे. आता रासायनिक खत कमी टाकण्यात आला ना. पहिला जो खत टाकत होतो आपण तो आता कमी झाला एकदम. 1 थैली 2 थैल्या कमी झाला. तर या मला सांगा, आता तुम्ही वापरलं त्याच्यानंतर बाकी ठिकाणी याचा प्रयोग घेतला का आपण? या मायक्रोराझा जे म्हणतो तुम्हाला? हो, घेतला आणि बाकीच्या शेतकऱ्यांनी घेतला. अच्छा. जे घेतलं काय काय फायदे वाटले तुम्हाला? यांच्यामुळे पांढऱ्या मुळाची वाढ होऊन फुटवे चांगले घेते. परत फुटवे आले तर आपला उत्पन्न जास्त होते. फुटवे कमी आले तर उत्पन्न कमी होते आणि झाडाची ग्रोथ पण चांगली होते आणि रोगप्रतिकारक शक्ती त्याच्यामध्ये सहन करण्याची ताकद वाढवते. आता आम्ही तुमची माफी मागतो. आम्ही तुम्हाला तुमच्या शेतातलं एक झाड काढलंय तुमच्या माफी नाही याच्यासाठी की प्रत्येक शेतकरी म्हणते फुटवे आणि पांढऱ्या मुळा मायक्रोराझा काय करते खरं खरं हे दाखवासाठी आम्ही तुमच्या शेतातलं हे एक झाड उपडलं. हे इथलंच आहे. या आहे पांढऱ्या मुळा आणि याच्यावर लागलेले जे जाळे आहे हे म्हणजे आहे मायक्रोराझा. हे जेवढे जास्त राहील तेवढं फुटवे इकडे येईल. प्रतिकारक शक्ती, कारण हे झाड जे आहे, अन्न घटक जे आहे जमिनीतले हे चांगलं घेते आणि झाडाला मजबूती देते आणि तसंच त्याला वरती हे पण म्हणजे उत्पन्नात पण वाढतं. आणि हा तुमच्या शेतातला आहे एक, आणि हा जे बिना हे केलेला आहे व्हेरायटी एकच आहे. याच्यामध्ये तुम्ही बघाल तर सरळ मुळे आहे. या 2 मध्ये फरक बघा.
आता यांच्या फुटव्यामध्ये फरक बघा, हर याच्यामध्ये फरक आहे. आहे. यांच्या जाडीमध्ये फरक आहे. याला सरळ मुळ्या आहे, याला तुमच्या याच्यात जाळ्या. तर नुसतं आपल्याला मुळ्या वाढल्या त्यानंतर तुमच्या जमिनीमध्ये सुद्धा हा सुपीकता आली. सुपीकता येते, कारण हा दिवसेंदिवस पसरत जाते. तर आपल्या शेतकऱ्यांचं तेच म्हणणं आहे, ज्या केमिकलमुळं थोड्याशा जमिनी हार्ड आलेल्या आहेत तुम्हाला, हा, तर आता यामुळे तुमच्या जमिनी सॉफ्ट येण्याचा सुरुवात झालेली आहे आणि इथून इकडे आणखी चांगलं होणार. आणि आमची एकच अपेक्षा आहे की शेतकरी बंधू हा दिवस रात्र शेतामध्ये राबतो, आपल्या जवळ पैसे नसताना सुद्धा खते, बियाणे, कीटकनाशके सर्व विकत घेतो आणि शेवटी जर त्याला उत्पन्न नाही झालं तो निराश होतो. ती ही निराशा शेतकऱ्याजवळ नको यायला, कारण निसर्ग आपल्या हाती नाही आहे, नाही, पण संगोपन आपल्या हाती आहे. तर संगोपनामध्ये कुठेही आपली कमी नको व्हायला, त्यामुळे उत्पन्नात कमी नको व्हायला. त्यामुळे शेतकरी बंधूंचे उत्पन्न वाढो हीच आमची अपेक्षा आहे. आमच्या SNM ग्रुपकडून, सर्व टीमकडून तुम्हाला यावर्षी जास्तीत जास्त उत्पन्न हो याच्या शुभेच्छा आणि पुढेही तुम्हाला उत्पन्नात वाढ होईल यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. तुम्ही आम्हाला या गावात बोलवले, आम्हाला तुमचे अभिप्राय दिले मोलाचे, त्याबद्दल SNM टीमतर्फे मी तुमचे आभार मानतो. धन्यवाद.